आणि दिल्ली बॉम्बस्फोटासंदर्भात या क्षणाची सगळ्यात मोठी बातमी समोर आली आहे। दहशतवादी कटामध्ये कॅब चालकाचं नाव समोर आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। स्फोटक बनवण्यासाठी पिठाच्या चक्कीचा वापर दहशतवादी करत असल्याची माहिती तपासातून समोर आली आहे। पिठाच्या चक्कीमध्ये अमोनियम नायट्रेट हे दळलं जात असल्याचं तपासातून समोर आलंय। इलेक्ट्रॉनिक मशीनचा वापर करून धातू विरघळवण्याचं काम दहशतवादी करत असल्याचं कळतंय। फरीदाबादमधल्या एका कॅब चालकाच्या घरी ही पिठाची चक्की मिळाल्याची माहिती समोर आली आहे। सोमेश कोलगे आपले प्रतिनिधी सध्या आपल्या सोबत आहेत। सोमेश, कशा पद्धतीने ह्या सगळ्या कटाला परिणाम दिला जात होता, कशा पद्धतीने आखला जात होता आणि कोण कोण सहभागी होतं याच्यात? फरीदाबादच्या धोज गावामध्ये अमोनियम नायट्रेट दळून तिथे एका चक्कीच्या मशीनचा वापर केला गेला आणि या इलेक्ट्रिक जी आपण पीठ दळण्यासाठी जी चक्की वापरतो त्या चक्कीचा उपयोग करून अमोनियम नायट्रेट दळण्याचा प्रयोग झाला आणि दुसऱ्या बाजूला इलेक्ट्रॉनिक मशीन चा उपयोग करून त्यातले जे धातू आहे त्याला वितळवण्याचं काम हे आतंकवादी करत होते। आणि आता जो या सगळ्या मध्ये जी चौकशी सुरू आहे त्या चौकशीमध्ये पोलिसांनी एका कॅब ड्रायव्हरच्या घरून चक्की आणि इलेक्ट्रॉनिक मशीन ताब्यात घेतलेली, ज्या मशीनचा उपयोग धातू वितळवण्यासाठी केला जात होता आणि चक्कीचा उपयोग हा अमोनियम नायट्रेट ला दळण्यासाठी पिसण्यासाठी केला जात होता। सोमेश, धन्यवाद दिलेल्या या सगळ्या अपडेटसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।